मॅच चालू करायचे. सायबा बी त्यानंतर टीम प्लेयर्स दुसरी मॅच आपल्या भेटीला आले शेवटच्या आणि अंतिम ग्रुप मध्ये जिकडे नाणेफेकीचा कौल जिंकला होता. टीम प्लेयर्स संघाने प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय सायबा बी संघाला. लगातार 3 चौकारला 500 रुपयाचं पारितोषिक मनीष साठी. खोजक कॉकरीस यांच्याकडून असणार. लेट्स प्ले. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. ओके टीम प्लेयर्स त्यानंतर टीम साहेबा दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. चला पंच मॅच चालू करायची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. एका बाजूला जतीन तर नॉन स्ट्राईक मनीष. तर पहिले षटक घेऊन मनीष सज्ज ड्राईव्ह करायचा प्रयत्न. हो हो क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर सिद्धेशने अशा प्रकारचा एफर्ट लावलाय ना की तब्बल 3 धावा वाचवल्यात. धावांचा श्रीगणेश सुद्धा या ठिकाणी एका धावेने चाललाय. एका चेंडूचा खेळ झाला. 1 धावा धावपलकावरती आहेत आणि प्रत्येक चौकाराला 100चं लगातार 3 चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. हो हो ड्राईव्ह करायचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड. चेंडू सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. लगातार 3 चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक अजित यांच्याकडून असणार आहे आणि पहिला चौकार आला गेलाय. हो हो पुन्हा एकदा चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झाला. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर शिव पटेल. पहा पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारची सुरुवात आहे. तब्बल 12 धावा धावपलकावरती आहेत आणि 2 चौकार जतीनच्या पॅट मधून आतापर्यंत आल्यात. जास्तच बाहेर आहे त्यामुळे आमचे पंच आमच्या दिशेने वळत आहेत. तोपर्यंत वाईट चेंडू. 13 धावा धावपलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ज्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत केली सायबा बी संघाने. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. हो हो इकडे काय घडलं होतं. थोडस उशिराने थ्रो आलाय. तोपर्यंत 1 धाव पुन्हा धावपलकावर येते. एका चेंडूचा खेळ झालाय. 14 धावा धावपलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. शिव पटेल पुन्हा एकदा सज्ज होतोय. पायावर आदळलाय परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती त्यामुळे 1 धाव धावपलकावर. हो 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 ड्राईव्ह करायचा प्रयत्न आणि इतक्या वेगाने केलाय ना. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. 4 धावा.
थँक्यू. 19 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ झाला. काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत साईबाबी संघाची आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय आणि इतक्या वेगाने गेलाय ना की नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. पहा काय शिव पटेलवर केलेला हल्ला बॉल. काय इकडून कमबॅक होईल, परंतु काय जबरदस्त सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट म्हटलं तर काही हरकत नाही. तब्बल 23 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 लगातार चौकार मनीषच्या बॅट मधून आणि 2 चौकार जतीनच्या बॅट मधून. सलामीसाठी आलेले दोन्ही फलंदाजांनी ज्या प्रकारचे आतापर्यंत सुरुवात केली ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. आणि बघूया या मॅच मध्ये सुद्धा 40+ या धावा आपल्याला पाहायला मिळतील का. परंतु मागील 2 मॅच झाले ज्या प्रकारे बॅटिंग करतायत अक्षरशः प्रभावित करून सोडलंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकमध्ये थोडासा बदल केला गेलाय. शिव पटेल पुन्हा एकदा सज्ज होतोय मनीषसाठी. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह करायचा प्रयत्न वेगाने आला होता तोपर्यंत 1 धाव धावफलकावर. 24 धावा धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील. तिकडे शिव पटेल पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका. हो काय जबरदस्त फिल्डिंग आहे सिद्धेश कडून. पुन्हा एकदा चेंडू गेला 1 धावेसाठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावर. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू. हितांश युगांश 11 प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले आणि पर्व पहिल्यामध्ये आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. जिकडे शेवटच्या आणि अंतिम ग्रुप मध्ये आहोत. जिकडे दुसरी मॅच आपल्या भेटीला आले. सिद्धांत वारंग नवीन गोलंदाजी मार्कवर आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 25 धावा. इतक्या वेगाने सुरुवात झाली साईबाबी संघाची. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. 29 रन 29 धावा धावफलकावर. आज जतीन आणि मनीष एक वेगळ्याच बहरामध्ये आहेत आणि ज्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत केली अतिशय वाखाणण्याजोग आहे. मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो चेंडू पायावर आदळलाय त्यामुळे डॉटबॉल निर्धाव चेंडू येतोय. 29 रन 29 धावा धावफलकावर. 2 खेळाडूंमधून चर्चा झाली केले. काय इकडून बेस्ट होईल, काय इकडून सिद्धांत या षटकामध्ये कमबॅक करून देईल हे कालवेळ सांगणार आहे. परंतु ज्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत केले 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न साईबाबी संघाचा मॅच मध्ये नक्कीच असणार आहे. सिद्धांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ब्रेक थ्रू आलाय संघासाठी आणि पहिला हादरा टीम साईबाबी संघाला. गॉन. थँक्यू डीजे. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर जतीन याचा कॅप्टन. आणि पहा ब्रेक थ्रू आलाय. खऱ्या अर्थानं ब्रेक थ्रूची गरज होती. ब्रेक थ्रू आतापर्यंत टीम प्लेयर संघासाठी आलाय. बघूया नवीन बॅटर आलेला दबाव कितपर्यंत जाईल येणारे कालवेळ सांगणार आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. चेंडूला पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 30 धावा धावफलकावर. जिकडे आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सिद्धांत पुन्हा एकदा सज्ज होतोय.
पायावर आदलला चेंडू, तोपर्यंत एक धाव बाईकच्या रूपाने धावपलकावर येते. 31 रन 31 धावा धावपलकावर चौकार आला होता, परंतु त्यानंतर कमबॅक येणाऱ्या 4 चेंडूमध्ये करून दाखवलंय. जेवढी शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटर जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, ड्राईव्ह केला गेला चेंडूला, तोपर्यंत सिंगल रन. 3 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे 32 धावा धावपलकावरती आहेत. जाऊया ऐकूया डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. कुणी आसपास ना, डोळ्यांच्या बोलात हास ना, तू जरा माझ्याशी बोल ना, ओठांची मोहर खोल ना. तू समजा नाही, तू समजा नाही. थँक्यू. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे, जिकडे नवीन गोलंदाज समीर सज्ज होतोय. बॅकफुटर जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू ओढायला फेकी झाले, तोपर्यंत एक धाव धावपलकावर. धावसंख्या 1 ने पूर्ण. 32 रन 33 33 धावा धावपलकावर. एका चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे 5 चेंडू या पहिल्या इनिंग मधील दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगर 5 विकेट गेला होता, परंतु त्यानंतरचा दबाव आतापर्यंत त्यांनी बॅटरी नाही घेतला गेला. आणि आता पण धावपळ जर बघितलं 34 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. काय इकडून मोठा फटका येईल, काय इकडून अजून एक ब्रेक थ्रो येईल. समीर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुट जाण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय आणि झेल सुट्टा सुट्टा एक धाव सुद्धा धावपलकावर आली गेली. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा. चांगले षटक आतापर्यंत शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये सुरुवात केली समीरने. जिकडे 34 धावा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. समीर पुन्हा एकदा सज्ज होतोय. टॅपच्या साईने दिशा देण्याचा प्रयत्न चेंडूला दिला गेलाय. चेंडूला पाठवले पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. पहा ज्या प्रकारची 3 षटकामध्ये अटॅकिंग सुरुवात झाली होती, बघता बघता शेवटचे 2 चेंडू आणि बघता बघता थांबवलंय टीम प्लेयर संघाने साईबाबी संघाला. मोठा फटका मारायचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडूला अडवलंय आणि अडवता एक धाव सुद्धा पूर्ण केले. शेवटचा आणि अंतिम चेंडू काय जबरदस्त करून शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये करून दाखवलंय, जिकडे 5 चेंडूचा खेळ झालाय आणि या षटकामध्ये 5 धावा आल्यात. धावपला जर आपण बघितलं 36 धावा, जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटने बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 36 धावा धावपलकावर आणि 37 धावांचं पाठलाग आहे. Thank you. $38 runs required to win. चला लगेच फिल्डिंग लावा, जास्त वेळ घेऊ नका, घाई करा प्लीज.
38. चला 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात ऐकतात हितांश युगांश 11 प्रीमियर लीग 2024. चला जतीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल आणि त्याच्या समोर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना सिद्धांत बारंग. एक मोठं बॅटल आहे या दोन संघादरम्यान आणि मला वाटते मागील हप्त्यामध्ये झालेली प्लेयर्स वर्सेस सायबा बी या दोन संघादरम्यानची जी मॅच आणि त्यामध्ये सायबा बीचा खेळ अतिशय चांगला होता. आता या दरम्यान काय प्लेयर संघ या मॅच मध्ये त्या विजयाची पलट फेड करेल का? पहिला चेंडू सन्मान दिला गेला, एका धाब्यासाठी खेळला जातोय. सिंगल धावफलकाचा श्री गणेश होतोय. 38 धावांचा पाठलाग म्हणजेच या मैदानावरती 40 धावांचा पाठलाग आपण पाहिला. 38चा सुद्धा होऊ शकतो. फक्त त्यासाठी त्या बॅटर्सना तितकं 4 चेंडू गरजेचं आहे आणि प्लेयर्सला षटका गणिक रणनीती आखून या बॅटसाठी खेळ करावा लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळला गेलाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, परंतु जतीन तितकासा सोपा जाणार नाहीये. हा अवघड पेपर आहे थोडासा आणि त्याला कशा प्रकारे खेळायचं याच्यासाठी योग्य तर प्लॅनिंग प्लेयर्सकडे असणं गरजेचं असणार आहे. धावपलकारती धाबा जर आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 2 धाबा आल्यात. जतीन बॅटिंगमध्ये अतिशय चांगला खेळ त्याने दाखवला होता आणि आता ॲज अ बॉलर म्हणून सायबा बी साठी यावेळेला चेंडू इंटू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. फरहान लांब होते आणि तिथून चेंडू निघून गेला सीमारेखा पार. 4 धाबांसाठी चौकार. थँक्यू डीजे. चौकार आल्यानंतर साहिल क्षेत्ररक्षणाची सजावट बदलवत असताना पुन्हा एकदा जतीन यावेळेला सज्ज होतील, परंतु सिद्धांत बारंगच्या बॅटमधून फटका येणं याचा जर प्लेयरसाठी एक वेगळा आशेचा किरण जागा होण्यासारखा आहे. कारण पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी चेंडू जातोय. कारण सिद्धांतचा फॉर्म, मनीष विश्वकर्माचा फॉर्म हा टीम प्लेयरसाठी सर्वस्व जिंकण्यासारखं आहे. मॅच मध्ये नव्हे तर स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यासारखं आहे. आणि असं असताना प्लेयर्स हा संघ या संघासाठी काही 2 खेळाडू आज तारणार म्हणून भूमिका पार पाडतील का? हलक्या हाताने खेळलं चेंडूला, ऑन साइडला चेंडू जातोय. खूप चांगल्या प्रकारचा डिफेन्स. 1 धाव, सिंगल धाव येते. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. धावपलकाची धाबा 8 आहेत. आस्किंग रन रेटला भेदण्याचं कार्य केलं जात आहे. जी मॅच 38 ची आहे त्याला हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु शरीराचा वेध घेणारा हा चेंडू सिंगल साठी जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा टीम प्लेयर्स या संघाच्या. थँक्यू डीजे. जयेश ठाकूर नवीन गोलंदाजी मार्कवरती. समोर सिद्धांत बारंग. 9 धावा पहिल्या षटकामध्ये, म्हणजे चांगली गोलंदाजी परंतु चांगली फलंदाजी सुद्धा झाली. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात असताना जयेश ठाकूरचा वाईड साठी आलाय. 1 धाव अतिरिक्त स्वरूपाच्या धावपलकामध्ये ऍड होईल. पुन्हा एकदा सिद्धांत बारंग सज्ज होतील जयेश समोर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपच्या दिशेने ट्रॅव्हल होत होता परंतु चांगली फिल्डिंग. चांगली फिल्डिंग सूरजच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. सिंगल धाव पुढे एकदा धावपलकामध्ये ऍड होईल. मनीष विश्वकर्मा याला सुद्धा चार्ज घेणं गरजेचं आहे. जो चार्ज
यावेळेला इंटू द गॅप फॉर रन्स. एका 4 पेक्षा जास्त काही नाही, परंतु हा 4 तितकाच पुरेसा आहे. चौकार, 4 धाबा. थँक्यू टू से. 4 का पुरेसा आहे त्याची सुद्धा चर्चा करणार आहोत, कारण आस्किंग रन रेटला भेटण्यासाठी षटकागणिक 1 चौकार तुम्हाला मॅचच्या जवळ नेईल, परंतु तो जर का चौकार नाही आला तर मात्र त्या मॅचपासून अंतर तुमचा वाढत राहील. जयेश ठाकूरवरती केलेलं आक्रमण मनीषने, म्हणजे दोन्ही ठिकाणाहून आता ब्लास्ट होत आहेत टीम सायबा बी साठी. मात्र अडचणी आता वाढतात. लेग स्टंपच्या बाहेर येणारा चेंडू आहे, अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल, म्हणजे ज्या बॅटने धाबा येतात त्याला एक्स्ट्राची सुद्धा साथ मिळते. 16 वरती धावफलक येऊन थांबले. 4 चेंडूच अजूनही खेळणं शिल्लक आहे. जयेश ठाकूर समोर मनीष विश्वकर्मा. चेंडू पुन्हा एकदा गॅप मधून सीमारेखा पार. चौकार, 4 धाबा. थँक्यू. चला 3 चेंडूचा खेळ झालाय. विवेक 3 बॉल झालेत. धावफलकातील धाबा 20-20. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. 38चा पाठलाग करण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे, आणि 18 धावांसाठी 15 चेंडू सुद्धा आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, त्याला दिशा दिली गेली आहे आणि सिंगल धाव येताना दिसले. परंतु सकाळपासून म्हणजे दुपारी ज्या वेळेला या मॅचेसची सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत एक गोष्ट मात्र क्लिअरली समजून आली आहे की वेगवान चेंडूला उत्तर देणं तितकंसं सोपं नाही आहे. आशिष मेहरने केलेली सुरुवात आणि त्यानंतर मात्र अनेक खेळाडूंनी, मग त्यानंतर हेमंत गाडीगावकर असतील, त्यानंतर विघ्नेश साकलतोडे असतील, त्यानंतर नितेश पाटील असतील, यांनी जो वेगवान मारा केला, प्रदोष बैकरने जो केला वेगवान मारा, हा यशस्वी होताना आपण पाहिला आहे. आणि म्हणूनच आजच्या दिवसामध्ये हळुवार पद्धतीने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला तितकंसं समाधानकारक परफॉर्म करता आलेलं नाही आहे. धावफलकातील धाबा 22. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, डॉट बॉल येतोय आणि 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 22 वरती धावफलक थांबले. टीम प्लेयर्स बिनबाद. थँक्यू. 12-16 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आणि गोलंदाजाची धुरा कोणाच्या खांद्यावरती असेल. टीम प्लेयर्सकडे जमेची बाजू काय आहे तर विकेट गेलेली नाही, आणि त्यामुळे या 12-16ला चेस करण्यासाठी त्यांचे दोन्ही फलंदाज सेट आहेत. परंतु सायबा बीचा जर उल्लेख करायचा झाला तर साहिलच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि साहिलवरती खूप मोठी जबाबदारी आहे या 12-16च्या इक्वेशन मधून आपल्या संघाला बाहेर काढण्याची. 1 चौकार या मॅचमध्ये पुन्हा एकदा या मॅचला बढावा देताना दिसेल, परंतु जर का एकही चौकार नाही आला तर मात्र ही मॅच शेवटच्या षटकामध्ये सायबा बी साठी थोडीशी बळकट बनू शकते. आतापर्यंत झालेल्या मॅचेसची जर चर्चा झाली किंवा त्याला जर का कंपेअर करायचं झालं या मॅचशी, तर त्या धावा तितक्याशा मोठ्या नसणार आहेत, परंतु काहीही घडेल अशी सद्य स्थिती आहे या मॅचची. साहिलसाठी क्षेत्ररक्षण सजावट, ऑफसाईड ऑनसाईड 4-4, आणि त्यानंतर सिद्धांत वारंग ज्याच्या स्ट्रेंथवरती काम करण्याचा प्रयत्न झालाय. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. दडपण प्रचंड आहे गोलंदाजावरती, कारण सिद्धांत आणि मनीष हे तितकेसे घातक फलंदाज ते माहीत आहे, आणि त्यांच्यासमोर गोलंदाजी करत असताना प्रत्येक चेंडू विचारपूर्वक हाताळावा लागणार आहे, आणि तो विचारपूर्वक हाताळत असताना पहिली झालेली चूक आणि त्यानंतर 1 धाव डिक्लेअरमध्ये जात असताना सिंगल आली आहे. याचाच अर्थ 11 चेंडू आणि आता इक्वेशन आहे ती 14 धावांची. 12-16ची मॅच 11-14 वरती आली आहे, म्हणजे चौकाराचा फासला अजूनही कायम आहे. चिंतेचं कारण तितकंसं मोठं नाही, परंतु मैदानात जे दोन्ही ब्लास्टर बॅटर आहेत ते असल्या कारणाने अडचणी थोड्याशा सायबा बी साठी वाढल्यात. हलक्या हाताने खेळले, ऑन साईडला चेंडू निघून जातोय, सिंगल धाव येते.
मागील मॅच मध्ये खूप मोठे चढ उतार आपण पाहिले. 45 धावांचा पाठलाग करत असताना ज्या प्रकारचा संघर्ष गुरुदत्तने दाखवला तो अतिशय वाखाणण्याजोगे होता. त्या अगोदर झालेली 40ची मॅच तेजस 11ने त्या सामन्यामध्ये JCC B ला ज्या प्रकारे पराभूत केलं होतं तो सुद्धा क्षण पाहण्यासारखा होता. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा एका धाब्यासाठी. प्लीज त्या गाड्या काढायच्या तिथून, गाड्या ज्यांच्या कोणाच्या तिथून लांब करा. जर जोरात प्रेक्षक एखादा खेळाडू आला तर त्या गाडीवरती जाईल, त्यामुळे प्लीज त्या गाड्या कोणाच्या तिथून बाजूला काढा. तितकीशी लांब नाहीये बाउंड्री. 3 बॉल झाल्यात, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि असं असताना धापलका धाबा 26-9-12. ये मैच अभी भी ऑन है दोनों तरफ. अजूनही मॅच कोणत्या बाजूने झुकले हे सांगता येत नाही. आणि असं असताना मनीष विश्वकर्मा काय इंटेंटनी बॅटिंग करेल. साहिल हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फक्त एक पाय पुढे काढत असताना ऑन साइडला दिशा दिली गेली. एक धाव सिंगल साठी हा चेंडू खेळला गेलाय आणि आता सिद्धांत बारंग पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला, फेकी झाली आहे. फेकी होत असताना पंचांकडे अपील. पंच तिसऱ्या पंचांकडे जात आहेत. आउट ऑर नॉट आउट. येस आउट आणि तिसऱ्या पंचांकडे जात आहेत आमच्या ऑनफिल्ड अंपायर म्हणजेच विवेक पाटील. आणि आता पाहिलं जाणार आहे नक्की काय घडलंय. येस आणि एक धाव कंप्लीट आहे असं पंच सांगतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. काय घडेल या चेंडूवरती. सिद्धांत बारंग, मनीष विश्वकर्मा, लास्ट बॉल. धावपलकरती धाबा 28. अजूनही 10 धावांची गरज आहे. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होती. दोन्ही संघांना एकच विनंती की जास्त वेळ जाऊ देऊ नका, प्लीज घाई करा. हितांश युगांश 11 बिग बॅश लीग 2024 आपण पाहतात आणि या स्पर्धेमध्ये आजचा पहिला दिवस खूप चांगल्या मॅचेस सर्वांना बघायला मिळाल्या, पाहायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या आणि खूप वर्षानंतर इतकी मोठी रंगत या मैदानावरती पाहायला मिळते हे सुद्धा या सर्व प्रेक्षकांसाठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगली गोलंदाजी साहिलने यावेळेला केली आहे. सिंगल येते. 3 षटकाचा खेळ संपतोय आणि 29 धावा धावपलकरती टीम प्लेयर्स या संघाच्या. सहा 9. शेवटचे 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. आर्यन आलाय. या हंगामामध्ये आर्यनने सायबा बी साठी अनेक मॅचेस मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आता आर्यन समोर मोठी टास्क आहे. 2 सेट बॅटर समोर 6 चेंडू 9 धावांना वाचवायचंय. मनीष विश्वकर्मा समोर आरू. किती धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धाव नाही घेतली आहे. 1 डॉट. या मॅच मध्ये वेगळे संकेत देताना दिसेल मनीष विश्वकर्मा.
याने मात्र या फुलटॉसचा फायदा उचलला नाहीये. ही खूप मोठी परवडी होती. या चेंडूवरती मोठा फटका लगावणं हा एक योग्य निर्णय जरूर होता, परंतु त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला नाहीये. सूरजने खूप चांगल्या रीतीने चेंडूला अडवलंय आणि निर्धाव चेंडू सुद्धा आलाय. निर्धाव चेंडू सुद्धा आलाय. चर्चा केली जाते. आरू पुन्हा एकदा मनीष समोर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून निघून गेलाय. सीमारेखा पार. चौकार. 4 धाबा. थँक्यू डीजे. 2 चेंडूचा खेळ झालाय. चौकार आला आणि चौकार आल्यानंतर धावफलकाची धावा 33. अजूनही 5 धाब्यांची गरज आहे. बघा प्रेक्षको, 2 गोष्टी असतात. काही फलंदाजी स्ट्रेंथ असते पुढच्या चेंडूला चांगल्या रीतीने खेळणं, काही स्ट्रेंथ असते आखूड टप्प्याच्या चेंडूला खेळणं. 4-5 या इक्वेशन मध्ये मॅच आहे आणि या सद्य स्थितीला मनीष विश्वकर्मा कशा प्रकारे हँडल करतोय यावरती सर्वांच्या नजर आहेत. फिल्डिंग बदलली गेली आहे. नो बॉल. चेंडू हाताने अडवला गेलाय. धावचीची संधी. नो नाहीये ना. नो नाहीये सॉरी. नो नाहीये. अरे मी देणार नाही, डोंट वरी. माझ्या हातात नाही ते. परंतु आवाज आला कुठून तरी. मॅचचा प्रेशर आमच्यावरती सुद्धा तितकाच वाढलाय. अच्छा, सिंगल धाव आणि आता 3 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज आहे. या मॅच में कुछ भी हो सकता है. 1 धाव वरती म्हणजे एका चौकाराची मॅच होते आणि असं असताना आरू काय त्या एका धाब्याला क्लिअर करून देईल का. सिद्धांत वारंग बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार. मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम प्लेयर्सने आणि पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय साईबाबी संघाला. थँक्यू डीजे.